तर मंडळी, या अॅव्होकाडो बद्दल लयच ऐकलेलं होतं, म्हणे याचं सँडविच खूप छान लागतं आणि ही डाएटसाठी सुद्धा भारी आहे. मी काय डाएट वगैरे करत नाही बरं, मी टेन्शन घेत नाही खाण्यापिण्याच्या बाबतीत. ही मैत्रिणीची कृपा, तिनं मला दिलेलं होतं सँडविच बनवण्यासाठी म्हणून करायला लागलेली आहे. तसं मी विकत फळ हे एवढं महागाचं काही घेऊन येत नसते. तर मस्तपैकी अॅव्होकाडो स्मॅश करून घेतला, त्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची घालून घेतली. पाहिजे तेवढ्या तुम्ही भाज्या ऍड करू शकता, जेवढे सँडविचला असतात तेवढेच बरं. आणि नंतर यामध्ये जराशी चिली फ्लेक्स आणि ही ऑरेगॅनो टाकलं आणि थोडंसं मीठ घालून हे एकत्र सगळं करून घेतलं. पाहिजे असतील तर तुम्ही धना पावडर, जिरा पावडर, अजून काय काय घालू शकता, म्हणजे तुमच्या मसाल्याच्या डब्यात असेल नसेल तेवढं मसाले घाला. काय आहे ना, तिखट मीठ चांगलं लागलं की कुठली पण रेसिपी ही छानच लागती. तसंच काहीच आहे बघा. आता यामध्ये मी ते स्मॅश केलेलं एका ब्रेडच्या स्लाइसवर घालून घेतलं, त्याच्यावरती एक चीजची स्लाइस घातली आणि बटर बरोबर हे छान असं भाजून घ्यायचंय. आता दोन्ही बाजून आपल्याला भाजून घ्यायचंय. मी पहिल्या 2 सुरुवातीच्या स्लाइस एकदम बटरवर छान भाजून घेतल्या, कारण त्या श्रीषा खाणार होती. नंतरचं सगळं मी बघा छान तुपावरतीच भाजलेलं होतं, कारण बटर तर काही एवढं माझ्याकडे अवेलेबल नव्हतं आणि तुपावर सुद्धा भाजल्यावर हे छानच लागतं बरं का. तुम्ही ही रेसिपी करा आणि कशी लागते तुम्हाला ते पण सांगा. आणि जर तुम्ही डाएट करत असाल ना, तर हे नक्की ऍड करा तुमच्या डाएट प्लॅन मध्ये. चला तर मग.